हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहे अगदी 10 मिनिटात तयार होणारे खुसखुशीत आणि पौष्टिक पाक शेंगदाणे लाडू. चला तर मग रेसिपी बघू. अगदी झटपट शेंगदाणे लाडू कसे तयार करायचे आणि ते पण कमी वेळेत, तर त्यासाठी ही रेसिपी पूर्ण बघा. तर चला मग आता रेसिपी सुरू करू. तर त्यासाठी घ्यायचे शेंगदाणे घ्यायचे आणि शेंगदाणे हे आपले घरचेच होते, म्हणजे घरच्या शेंगांचे होते. आणि इथं मी आज अर्धा किलोचे शेंगदाणे लाडू बनवणार. तर त्यासाठी अर्धा किलो इथे मी शेंगदाणे घेतले. शेंगदाणे अगोदर निवडून घ्यायचे. आमचे आता घरचे असल्यामुळे जास्त निवडायचं काम पडलं नाही, पण तुम्ही दुकानातून आणले तर त्यामध्ये खडे वगैरे राहतात, तर त्यासाठी निवडून घ्या. आणि इथं अर्धा किलो शेंगदाणे, अर्धा किलो गूळ घ्यायचं. हे अगदी परफेक्ट असं मेजरमेंट आहे शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी, म्हणजे गूळ शेंगदाणे लाडू बनवणार आहे आपण आज. तर त्यासाठी अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे. आणि इथं मी मोठ्या कढईचा वापर केलेला आहे, म्हणजे अर्धा किलो आपले एकाच बॅचमध्ये शेंगदाणे भाजता आले पाहिजेत म्हणून. आणि इथं शेंगदाणा मीडियम गॅसवर भाजायचा, म्हणजे एकदम फुल पण नाही, एकदम गॅस स्लो पण नको. आणि शेंगदाणा छान असा खरपूस भाजून घ्यायचा. आणि हे लाडू मी मुलांसाठी बनवले होते, म्हणजे शेंगदाण्याचे आणि गुळापासून बनवलेले लाडू हे आरोग्यासाठी एकदम फायदेशीर असतात. हे लाडू शरीराला ऊर्जा देतात, पचनक्रिया सुधारतात आणि हाडाला मजबूत करतात. तर त्यासाठीच म्हटलं चला मुलांना पण आपण लाडू बनवून देऊया. आणि इथं मी अर्धा किलो गूळ बारीक करून घेतला, असं फोडून घ्यायचा, म्हणजे पाक आपलं पटकन तयार होतं जर असं आपण गूळ फोडून घेतला की. आणि इथं गूळ पण मी फोडून घेतला होता. आणि इकडे शेंगदाणे भाजण्याचं पण काम चालू होतं आपलं. आणि छान असा खरपूस शेंगदाणा आपण इथं भाजून घेतला होता. फक्त थोडा शेंगदाणे भाजायलाच वेळ लागतो. आणि आता शेंगदाणा भाजला हे कसं समजायचं, तर अशी त्याची साल काढून बघायची. जर पटकन साल निघत असले तर शेंगदाणा हा व्यवस्थित भाजला गेला. आणि मी म्हणजे पूर्ण तर मी साल काढणार नाही आहे शेंगदाण्याचे, मी तसंच त्यांना करणार. कोणी कोणी साल काढून घेतं शेंगदाण्याचे, पण आपण इथं शेंगदाण्याचे साल काढणार नाही. आणि इथं एका मी प्लेटमध्ये काढून घेतले. आणि शेंगदाणे अगोदर आपण थंडी करून घेणार. हे बघा अशी इझिली तर साल निघत होते. आणि चला आता बऱ्यापैकी आपले शेंगदाणे थंडे झाले. नंतर घ्यायचे मिक्सरला लावून घ्यायचे. फक्त इथं शेंगदाणे फिरवताना मिक्सरला चालू बंद करायचं आपलं मिक्सर, तेव्हा शेंगदाणे फिरून घ्यायचे, म्हणजे एकदम बारीक पण करायचं नाही. आणि इथं मला असे मीडियम साईजमध्ये शेंगदाणे ठेवायचे होते आणि त्याचेच लाडू तयार करायचे होते, म्हणजे पूर्णपणे बारीक करायचे नव्हते. आणि असे मी इथं शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलं अगोदर. नंतर एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं. छान थोडासा जाडसर असला ना त्याचे शेंगदाण्याचे लाडू इतके छान लागतात खायला, तर थोडंसं जाडसर ठेवायचं. आणि सर्व शेंगदाणे तसेच मिक्सरला बारीक करून घ्यायचे. चालू बंद करायचं फक्त फिरवताना, म्हणजे एकदमच बारीक होत नाही मग चालू बंद केलं की. आणि हे बघा असं मी सर्व इथं शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलं. आणि हे बघा जास्त पण असं त्याला आपण हे ठेवले ते साल तर काही एवढं खराब दिसत नव्हतं, म्हणजे पांढरं शुभ्रच दिसत होते आपलं कूट इथं पण शेंगदाण्याचं. आणि नंतर कढाई तापायला ठेवायची, म्हणजे गुळाचं पाक तयार करून घ्यायचं आहे. तर एक 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं. आणि तेलच्याऐवजी जर तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तूप घ्या. आणि इथं मी तेलामध्ये गूळ टाकून घेतला. अर्धा किलो गूळ घेतला होता. अर्धा किलोच्या शेंगदाण्यासाठी, म्हणजे 1 किलोचे आपले हे इथं गूळ शेंगदाणे लाडू होणार. आणि हे बघा असं आपण इथं पाक तयार करून घेतलं, म्हणजे पूर्ण विरघळून घ्यायचं. आणि 1 ते 2 मिनटात छान असा गूळ आपला पूर्णपणे विरघळला होता. म्हणजे अगदी बी पातळ पण नाही करायचा, फक्त त्यामधले खडे फोडून घ्यायचे. जे गुळाचे खडे असतात तेच फोडून घ्यायचे आपल्याला इथं. आणि बघा इथं पूर्णपणे आता व्यवस्थित हे गुळाचं पाक तयार झालं होतं. आणि इथं मी गॅस बंद करून टाकला.
आणि मिश्रण थोडं कोमट असतानाच शेंगदाण्यामध्ये घालायचं, म्हणजे पाक थोडं कोमट असतानाच घालायचं, म्हणजे अगदी थंड पण होऊ द्यायचं नाही. आणि इथं मी शेंगदाण्याच्या कूटमध्ये सर्व गुळाचं पाक घातलं. आणि गुळाचा पाक व्यवस्थित आता शेंगदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. जे शेंगदाण्याचं कूट तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करायचं. अगदी 10 मिनिटात हे गुळ शेंगदाणे लाडू इथं तयार होतात पाकामधले. आणि खायला तर खरंच खूप भारी लागतात आणि कलर तर इतका भारी येतो त्या लाडूला, तुम्हाला काय सांगू. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. लाडूचा कलर पण कसा छान आलेला आहे आपल्या. नंतर इथं मी सर्व पाक घातलं आणि आता व्यवस्थित मिक्स करायचं. अगदी पटापट हे मिक्स करायचे, म्हणजे पाककृती पटापट करायची. म्हणजे हे मिश्रण थोडं कोमट असतानाच आपल्याला हे लाडू इथं वळून घ्यायचे आहे. तर त्यासाठी म्हणजे एकदमच थंडगार करून घ्यायचं नाही हे मिश्रण. आणि हे बघा, असं हे मिश्रण इथं तयार झालं होतं. नंतर हाताला तूप किंवा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि छान आता गोल गोल लाडू इथं वळून घ्यायचे. आणि इथं पटापट असे हे लाडू आपले बांधून पण तयार होतात, म्हणजे बांधायला पण सोपं जातात. आणि बघा कसे ड्रायफ्रूट सारखे आपले लाडू इथं दिसत आहे. आणि त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट पण घालू शकतात, पण मला ड्रायफ्रूट वगैरे काहीच घालायचं नव्हतं. फक्त गूळ आणि शेंगदाण्याचेच लाडू करायचे होते, तर त्यासाठी मी इथं ड्रायफ्रूटचा वापर काही केला नाही. आणि हे बघा, असे छानपैकी आपले लाडू इथं शेंगदाण्याचे तयार झाले खूप कमी वेळेमध्ये. आणि हे खमंग पाक शेंगदाणे लाडू तुम्ही महिनाभर पण स्टोअर करू शकतात, अजिबात त्याला काहीच होत नाही. आणि नंतर बघा, आपण इथं पाकाचे लाडू बनवले आहे, तर असे पॅक वगैरे काहीच होत नाही, असे पटकन ते फुटल्या जातात. तुम्हाला मी इथं लाडू पण फोडून दाखवला. तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकतात, म्हणजे इझिली आपण त्याला तोडू शकतो. आणि थंड झाल्यानंतर मी इथं डब्यामध्ये भरून ठेवले. तुम्ही अगदी महिना दीड महिना त्याला स्टोअर करू शकता तुम्ही, आणि मुलांना रोज एक एक खायला देऊ शकतात. तर तुम्हाला हे पाक शेंगदाणे लाडू कसे वाटले कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने केले जातात ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला मग, थँक्यू.